पण तसंच तुला एक खूप मोठी गोष्ट मिळाली आहे तुझ्या आयुष्यात हास्य जत्रेने. ती काय आहे ती तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. हास्य जत्रेने स्वाती मिळाली हे तर आहे. लग्न झाल्यानंतर मला हेच ऐकायला मिळतं. स्वाती मिळाली हे आहे. पण अजून एक चाळीला नाव देण्यात आलं आमच्या दत्तू मोरे चाळ. म्हणजे त्या चाळीला आधी ठरलेलं असं नाव नव्हतं. म्हणजे चाळीत प्रकारच असा असतो की प्रत्येक चाळीला एक नाव असतं त्या नावाने ती चाळ ओळखली जाते. म्हणजे एरिया खूप मोठा असतो, 7-8 हजार लोकांचा एरिया असतो, त्यामुळे तिथे ओळखायला चाळीचं नाव फार मॅटर करतं की अरे तो त्या चाळीतला आहे. ती एक ओळखच असते चाळ म्हणून. आणि त्या चाळीला तिथे आमचे एक माजी नगरसेवक आहेत बाबासाहेब कांबळे म्हणून. तर त्यांना ती संकल्पना सुचली आणि त्यांनी तिथे त्यांनी सांगितले की त्यांना की असंच आहे म्हणून. आणि त्यानंतर त्या लोकांनी लगेच होकार दिला की त्या दरम्यान कधीच असं नाव नव्हतं आणि त्या सगळ्यांना माहिती नाही का पण त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी सगळ्यांनी होकार दिला की हा लगेच त्याच क्षणी सगळ्यांनी होकार दिला आणि सगळे तयारीला लागले की रजिस्टर करण्यापासून त्या सगळ्या गोष्टींना सगळे तयारीला लागले की दत्तू मोरे चाळ ह्या नावे. आणि मग मला ते कळलं की असं चाळीला नाव देतो. त्यामुळे एवढं भारी वाटलं की म्हणजे लोकांचं करिअर झाल्यानंतर हयात ते नाव दिलं जातं रस्त्याला म्हणा एरियाला म्हणा. आणि आपण आताच कुठे काम करतो आता काहीतरी सुरू झालंय आपलं आणि ह्या वयात ह्या लोकांनी आपल्या सोबत असा एक प्रकार करावा आणि आपल्याला एक सरप्राईज द्यावं एवढं मोठं. आणि ते फार वेगळं होतं. म्हणजे हे असं कोणी विचारच नाही करणार की ज्या माणसाचं नाव रस्त्याला दिलं जातं ती व्यक्ती खूप कमी व्यक्ती असतील ज्या हयात असतील बरोबर त्यानंतरच दिलं जातं स्मरणार्थच दिलं जातं बऱ्याचदा. आणि मला आता अशी गोष्ट घडते माझ्यासोबत असं फार वेगळं वाटतं की माझा जन्म तिथे झाला. माझे बाबा तिथे एक त्यांच्या 16व्या-17व्या वयात आले, तिथं घर घेतलं त्यांनी एक छोटंसं आणि तिथे त्यांचे एक काही वर्षांची कारकीर्द तिथे. आणि त्यानंतर त्यांनाही तसं वाटलं नसेल की असं कधी घडेल. आणि ते आमच्या सगळ्यांसाठीच फार वेगळं होतं की चाळीच्या लोकांचं किती प्रेम असतं बघा ना. की अजूनही त्यासोबतची छोटी गोष्ट की मी कार्यक्रमात काम करतोय हे कळाल्यानंतर एक 4 रुपयाला सोनी मराठीचं चॅनल मिळतं केबलला आणि त्या प्रत्येकाने स्वतःच्या घरी ते चॅनल घेतलं नसताना तिथे त्या पॅकमध्ये एक पॅकेज दिला जातो त्या पॅकेजमध्ये ते नव्हतं. प्रत्येकाने आधी आमच्या चाळीतल्या लोकांनी सगळ्यांनी घेतलं ते पॅकेज मी काम करतो म्हणून बघण्यासाठी. अच्छा. आणि असं करता करता जवळजवळ आमचा एरिया म्हणजे 10,000चा क्राऊड असेल त्या एरियात जवळजवळ सगळ्यांनी ती चॅनल घेतली आणि जवळजवळ सगळे हास्यचित्र आता बघतात. म्हणजे त्या लोकांचं काय प्रेम असायचं. म्हणजे तिथे खूप कनेक्टिव्हिटी खूप छान असते की कोणाच्या घरी भाजी जरी शिरली तरी बाजूच्या घरात कळतं आज काय बनवले. असे ते सगळे इमोशनली कनेक्टेड असले सगळे लोक आहे आणि त्यांनी माहित नाही त्यांचं एवढं प्रेम की मध्ये त्या संदर्भात इंटरव्ह्यू पण झाले तर ते लोक सांगताना तसे सांगत होते की आमच्या समोर होता असा छोटासा चड्डी घालून फिरायचा इथे तिथे उड्या मारायचा अशा त्या काकू सगळ्या सांगायच्या आणि ते सगळे तेवढे कनेक्टेड इमोशनली. आणि मग त्यांना माहित नाही काय वाटलं असेल पण माझ्यासाठीची ती खूप मोठी मुवमेंट आहे. आणि त्याच्यासोबतच सांगायला एक गोष्ट अशी की त्या दरम्यान नाव द्यायचे एक 6 महिने आधी मी ना पासपोर्टला ऍप्लिकेशन दिलं आणि पासपोर्टसाठी अप्लाय करत होतो. ते सगळं प्रोसिजर चाललेली आणि मी पोलीस स्टेशनला गेलेलो. तिथून ती पुढे प्रोसिजर तिकडे जाते ना बरोबर. तर मी तिथे गेलो तर मला तिथे कळालं की पत्ता अपूर्ण असल्यामुळे रिजेक्ट केलं गेलं. आणि उगाच बरं आधी फेऱ्या मारल्या तर मला काय अपडेटच मिळत नव्हते. आलं नाही अजून असं सांगत होते. आणि मध्येच अचानक एके दिवशी गेल्यानंतर मला कळलं की ते येऊन गेले तिथे पण त्यांना अपूर्ण पत्ता होता आणि त्यामुळे त्यांना काही सापडलंच नाही घर. त्यांना चौकशीच करताना ते परत गेले. आणि नंतर मला आता असं छान वाटतं की आता मला पत्त्यावरती दत्तू मोरे चाळ असं दत्तू मोरे चाळ असं लिहितात. मला फार भारी वाटलं की जी मुवमेंट जी गोष्ट माझ्यासाठी दिली म्हणजे आयुष्यात आपण काही सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या ज्या गोष्टी रिजेक्ट झाला तिकडे अख्खं नाव झालं सांगण्यासारख्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापैकी ही एवढी मोठी गोष्ट की चाळीला नाव देणं आज तिकडे कमान आहे बोर्ड